नागपूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून आज एक मोठी आणि सकारात्मक बातमी समोर येत आहे। नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांनंतर आज नागपूर जिल्ह्यात नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा एक भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला। केवळ सत्कारच नाही तर हा सोहळा म्हणजे आगामी काळात होणाऱ्या विकास कामाची नांदी मानला जात आहे। विशेष म्हणजे काही काळ सक्रिय राजकारणापासून अलिप्त राहिलेले माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरून आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली आहे। नागपूर जिल्ह्यातील सावनेर, कळमेश्वर, खापा, मोवाड आणि कोंढाडी या पाचही महत्त्वाच्या केंद्रावरील नवनिर्वाचित शिलेदारांचा सन्मान करण्यासाठी आज अवघा जिल्हा एकवटला होता। ढोल ताशांच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला होता। या संपूर्ण सोहळ्यात सर्वाधिक चर्चा रंगली ती म्हणजे मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या कमबॅकची। काही काळ सक्रिय राजकारणापासून दूर राहिलेल्या रेड्डींनी या निवडणुकीत पुन्हा एकदा येऊन त्यांनी राजकारणाला नवीन दिशा दिली आहे। त्यांनी आखलेल्या रणनीतीमुळेच आज अनेक उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे। विकास हाच केंद्रबिंदू असावा आणि पारदर्शक कारभारातून जनतेची सेवा करावी अशा शब्दात मान्यवरांनी नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन केले। या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती लाभली ती माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर राजीव पोद्दार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे आणि अशोक धोटे यांची।